बाईंनी कसं असावं आणि कसं नसावं याचे काही ठरलेले ठोकताळे आहेत. आणि हे ठोकताळे कुणी ठरवले याच्यावर बोलण्यासाठी आपल्याला एक वेगळी चर्चाच करायला लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठीच एक निमित्त आहे आणि ते म्हणजे नुकतंच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी जो आहे तो त्यांचा पार पाडला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खरं तर इतिहास रचला गेला. पण हा इतिहास ज्या पार्श्वभूमीवर रचलेला आहे ती घटना जी आहे ती काही फार प्रिय आहे असं नाहीये. मग अशा वेळेला एका महिलेचं उपमुख्यमंत्री होणं हे किती जणांना रुचलं? तर अनेकांनी याच्या विरोधात आवाजही उठवलेला आहे. पण तो आवाज उठवताना राजकारण कमी आणि त्या बाईने कसं असलं पाहिजे आणि कसं नसलं पाहिजे याबद्दलच्या आपल्या भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे सुनेत्रा पवार यांची राजकीय आव्हानं तर निश्चितच असणार आहेत. पण त्यांचं हे उपमुख्यमंत्री पद हे अनेकांना स्वप्न दाखवणारा असणार आहे का, या सगळ्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे मिळून साऱ्या जणीच्या या सगळ्या आपल्या मैत्रिणींना. मिळून साऱ्या जणी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की महिलांसाठी चालवली जाणारी एक अत्यंत महत्वाची चळवळ चालवण्याचं काम जे आहे ते या सगळ्या महिलांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच आज आपण या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यांच्या मार्फतच. याचं कारण असं आहे की हा जो इतिहास रचलेला आहे याच्या या सगळ्या जणी साक्षीदार आहेत आणि गेल्या अनेक महिलांच्या चळवळीमधल्या बदलांच्याही त्या साक्षीदार आहेत. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या चर्चेमध्ये. सुरुवातीचीच सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड होणं आणि त्यानंतर शपथविधी होणं ही पुरोगामी चळवळीतली एक महत्वाची घटना समजली जाऊ शकते का? किंवा सरकारने तुमच्याकडे येते की पहिली तुमची प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतंय हा पुरोगामी चळवळीतला महत्वाचा विजय असू शकतो का? तुमचं काय म्हणणं आहे? ही महत्वाची घटना नक्कीच आहे. एका स्त्रीनं उपमुख्यमंत्री पदावरती येणं. कारण मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच स्त्री मुख्यमंत्री आपल्याला लाभलेली आहे. पण आपण त्याच्यावरून लगेच हा आपल्या पुरोगामी चळवळीचा विजय आहे असं कन्क्लुजन काढणं थोडं धोक्याचं आहे. कारण आता जे काही राजकारण आहे त्या राजकारणाच्या संदर्भामध्ये आपल्याला ही घटना तपासून बघावी लागते की राजकारणाचा रोख काय आहे, त्याच्यामध्ये ज्या इन्व्हॉल्ड शक्ती आहेत त्या कुणाच्या हिताचं काम करता आहेत, हे सगळं लक्षात घेऊन आपण ह्या सगळ्या घटनेची चिकित्सा करायला हवी असं मला वाटतं. कारण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो साखर कारखानदारांचा गट आहे त्या गटाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आजच ते जाहीर झालेले आहे. त्यामुळे अशा ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरून हे स्पष्ट होतं की मराठा राजकारणामधले जे ताकदवान लोक आहेत, जे हितसंबंधी लोक आहेत, त्या सर्व हितसंबंधींचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा आहे असं दिसतंय. त्यामुळे हे जे राजकारण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात पितृसत्ताक आणि पुरुष प्रधान अशा प्रकारचं आहे. आणि अशा प्रकारच्या राजकारणांनी ह्या सुनेत्रा पवारांना निवडलं आहे. कदाचित अपरिहार्यता असेल म्हणून निवडलं असेल ते आपल्याला सांगता येत नाही, परंतु त्यांनी निवड केलेली आहे. आणि पहिली गोष्ट माझ्यासारख्या कार्यकर्तीच्या मनात जी आली, प्रश्न आला तो असा आला की सुनेत्रा पवारांचा बोलवता धनी कोण असणार, हा माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न आला. आता इंदिरा गांधी ज्यावेळी झाल्या आपल्या पंतप्रधान त्यावेळीच त्यांना गुंगी गुडिया असं म्हटलं गेलं होतं. त्यावेळीच त्यांना स्वतःचं काही मत असेल, त्या स्वतःला काही प्रभाव सिद्ध करतील अशी आशा नव्हती तेव्हाच्या लोकांना. आणि ही पुरुष प्रधान मानसिकता आहे, पण ती मानसिकता भेदून इंदिरा गांधींनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. तर सुनेत्रा ताईंसमोर हे आव्हान आहे, निश्चितच आहे. पण त्या आव्हानाचा कसा त्या स्वीकार करतात ह्याच्यावरती आपल्या पुरोगामी चळवळीचा विजय झालाय की नाही हे आपल्याला ठरवता येईल. आत्ताच ते सांगणं हे फार लवकर होईल, प्री मॅच्युअर होईल असं मला वाटतं. अगदीच गीताताई, मी तो प्रश्न विचारला तो पुन्हा रिपीट करते तुमच्यासाठी की या पद्धतीनं म्हणजे एखादी महिला उपमुख्यमंत्री होणं
आणि ते इतरांना खरंच इतक्या सहजासहजी पचवता येणार आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की आता जसं सरिता म्हणाली तसंच आहे. पण याच्यामध्ये एक नक्की होतं की एक भावनिकता आपण जेव्हा लक्षात घेतो, तेव्हा स्त्रियांना नक्की असं वाटणार आहे की अरे वा, महिला उपमुख्यमंत्री झाली आणि त्याचा नक्की एक सकारात्मक परिणाम स्त्रियांच्यावरती होणार आहे. म्हणजे हे मी नाही अगदी भाबडेपणातून म्हणत नाहीये, मी हे भावनिक दृष्ट्या म्हणते. आणि आपण असं म्हणतो की खरं म्हणजे स्त्रियांना राजकारण नीट कळलं पाहिजे, त्यांनी राजकारणात सहभागी व्हायला पाहिजे. तर ही एका अर्थाने संधी आहे की स्त्रीला राजकारणात सहभागी व्हायला, म्हणजे तिथे करते पण दाखवायला तिला ही संधी आहे. आणि मला असं वाटतं की या संधीचा फायदा त्या घेऊ शकतील. राजकारण आपण म्हणतो तसं इतकं पुरुषी आणि पुरुष प्रधान आहे, ते अवघड खूप आहे. पण त्यांना राजकारणाचं बाळकडू आहे एक, आणि आतापर्यंत त्यांनी इतकं सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण अशी आशा करू शकतो आजच्या घटकेला की या उपमुख्यमंत्री होणं महिला महाराष्ट्राच्या या आजवर झालेल्या नाहीये. म्हणजे आतापर्यंत आपण असंही म्हणतो की कठीण परिस्थितीत फक्त तुम्ही बाईला पुढे करताय का? म्हणजे आहे त्या नॉर्मल परिस्थितीमध्ये बाई आजवर झालेली नाहीये ना. त्याच्यामुळे पुन्हा हे अतिशय पुरुष प्रधानच राजकारण आहे. पण या पुरुष प्रधान राजकारणाच्या वरती स्वार होऊन काही करू शकतील का सुनेत्राताई? तर त्यांनी ते करावं अशी आपण नक्की शुभेच्छा सदिच्छा देऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपण सर्व स्त्रियांनी, विशेषतः स्त्रीवादी स्त्रियांनी म्हणजे स्त्री चळवळींनी याकडे असं बघायला पाहिजे की निदान एक महिला आलेली आहे, तर त्या महिलेला महिलांचे प्रश्न आणि एकूण स्त्रीवादी प्रश्न, म्हणजे आपण काय म्हणतो की शोषित वंचितांचे प्रश्न त्यांनी बघायला पाहिजे. त्यांनी सत्तेभोवती नुसतं स्वतःच्या घराण्याच्या सत्तेविषयी न करता त्यांनी या सगळ्या सत्तेचा विचार उपयोग आपल्या ज्या वंचित महिला आता समजा विशेषतः आहेत, तर वंचित महिलांच्या संदर्भात, ग्रामीण भागातल्या महिलांच्या संदर्भात जास्ती करावा. कारण एका अर्थाने त्यांचा ग्रामीण महिलांशी कनेक्ट सुद्धा आहे. तर या सगळ्याचा फायदा त्या कसा करून घेतात आणि पुरुषी राजकारणावर मात करण्यासाठी स्वतः काही करतात का, हे बघणं खूप अगदी औचित्याचं आणि उत्सुकतेचं वाटतंय आम्हाला सगळ्यांना. लताताई, मी तुमच्याकडे येते. एक तर खरं तर राजकारणात मुळात संख्या जी आहे, आपण राजकीय कुठलेही कार्यक्रम पाहिले तर तिथे महिला नेत्यांच्या संख्या जर पाहिलं तर अगदी पोटावर मोजण्या इतक्या पण नसतात. खरं तर इतक्या त्या अल्प असलेल्या आपण पाहिलं तर अगदी सुनेत्रा पवारांचा शपथविधी होत असतानाही हीच घटना, हेच संख्याबळ रिपीट होताना आपल्याला दिसतंय. पण राजकारणामध्ये जेव्हा एखादी महिला येते तेव्हा ही परावलंबीच असेल, म्हणजे निर्णय क्षमतेने हे गृहीत धरलं जाणं हे नक्की कुठून येतं? कारण वैचारिक समजल्या जाणाऱ्या अशा पुरुष संपादकांनीही यावर नोंदी घेतलेल्या आहेत आणि अगदी कुठलाही निर्णय येण्याआधी तुम्ही चुकला अशा प्रकारच्या घोषणाही करून ते रिकामे झालेले आहेत. हे मुळात येतं कुठून नक्की? अजून कुठलाही निर्णय झालेला नाहीये. अजून चूक बरोबर करण्याची ही खरं तर आपण कुठलीही तशी वेळ पण नाहीये आणि निर्णय नाहीये. असं नसतानाही या महिलेनी हा निर्णय घेणं हा कदाचित त्यांच्या अॅम्बिशनचा भाग असू शकेल, कदाचित नसूही शकेल, कदाचित ते कुणीतरी लादलेलंही असू शकेल. पण ही महिला परावलंबीच आहे. इंदिरा गांधी झाल्या तेव्हा ही महिला गुंगेकुर्याच असणार आहे. हे असणं हे गृहीत का धरलं जातं आणि वैचारिक समजले जाणारी ही सगळी मंडळी जी आहेत ती जाहीररित्या त्याचं प्रदर्शन इतक्या सहजरित्या कसं करू शकतात? मला असं वाटतं की सुनेत्राताईंची निवड आता ज्या एका वातावरणामध्ये झाली आहे त्यामध्ये किंवा ज्या परिस्थितीमध्ये झाली आहे ती परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. एकूण दादांचं अपघाती निधन होण्याच्या आधी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची एक खूप चर्चा चालू होती आणि या चर्चेच्या साक्षीदार सुनेत्राताई नक्कीच होत्या. दुसरं जे काही घडलेलं आहे ते घडल्यानंतर जे राजकारणाने उसळी मारलेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचा एक गट आपल्या ताब्यात ठेवण्याचा सत्ताधारी युतीचा प्रयत्नही दिसून आलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये सुनेत्राताईंना स्वतःचा निर्णय घेणं हे एक राजकीय कार्यकर्ता, कारण त्यांच्याकडे बघताना आपण फक्त महिला म्हणून नाही पाहिलं पाहिजे, कारण त्या एक खासदार आहेत.
त्याचबरोबर पार्लमेंटमध्येही त्यांनी काही एका कमिटीवर त्या काम करत होत्या. पार्लमेंटचा अनुभवही त्यांना आहे. दुसरं टेक्सटाईल पार्क उभं करत असताना तिथला प्रशासकीय अनुभव आहे. आणि त्यामुळे या संबंध सत्तेच्या राजकारणामध्ये सुनेत्राताई अगदी खूप नव्या आहेत असं मला वाटत नाही. पण जे दबाव असतात सगळे ते पुरुषांवरही राहतात राजकारणाचे आणि महिलांवरही राहतात. आताच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी पुढे आणणं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट पुढे आणणं आणि जे आता संबंध तत्वशून्य राजकारण महाराष्ट्रात चाललंय. आपण संबंध महानगरपालिका त्याच्या आधी नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्येही पाहिलं. त्यामध्ये सुनेत्राताई पदावर असणं ही आजच्या सत्ताधाऱ्यांची गरज आहे. कारण त्यांना संबंध आताची आलेली सत्ता किंवा जिल्हा परिषदा मधली सत्ता, येणारं फंडिंग हे सगळं ताब्यात ठेवायचं आहे. आता जर सुनेत्राताईंना बाजूला ठेवलं आणि अन्य कुणाला राष्ट्रवादीचा काय नेता म्हणूया किंवा अजितदादांचा वारसदार म्हणून निवडलं तर ते आताच्या सत्ताधाऱ्यांना खूप धोक्याचं आहे. आणि त्यामध्ये सुनेत्राताईंची निवड झालेली आहे. ही निवड हा मला महिला किंवा असा भाग वाटत नाही. हा सत्तेच्या राजकारणामधला आणि आताच सत्ता टिकवून ठेवणं असलेली संबंध एक सहानुभूती जी आहे त्या सहानुभूतीचा वापर करून सत्ता पुढे नेणं आणि त्यामध्ये सुनेत्राताईंना निवडलं गेलेलं आहे. अर्थात यामध्ये आपण बघा तुम्ही की अर्थ खातं काढून घेतलेलं आहे. जी खाती बरोबर. दिली आहेत त्यामध्ये अल्पसंख्याक विकास आणि क्रीडा आणि युवक खातं दिलं गेलेलं आहे त्यांना. ही खाती नेहमी बरोबर. महिलांना किंवा जो कमी ताकदीचा असतो अशांना दिली जातात. किंवा मुस्लिम याला खातं न देता सुनेत्राताईंना ते खातं दिलं गेलेलं आहे. तर त्यामुळे ही खाती निवडताना त्यांना विचारलं गेलं होतं का? त्यांनी हो म्हणलं होतं का? असेही अनेक प्रश्न उभे राहतात. आणि म्हणून सुनेत्राताईंची निवड ही सत्ता विस्तार आणि सत्ता टिकवणं यामधली निवड आहे. अर्थात यामध्ये त्यांनी काही मला 2 गोष्टी चांगल्या वाटल्या. आज त्यांनी असं डिक्लेअर केलेलं आहे की मी पूर्ण राज्यभर दौरा करणार आहे. मला ही म्हणजे त्यांना त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यांचा वैयक्तिक आहे, ते वेगळा भाग आहे. पण त्यांनी स्वतः हे स्टेटमेंट करणं आणि राज्यभर फिरून एक दादांची जी लोकप्रियता होती त्यामध्ये लोकांना भेटणं हे मला त्यांची आता चांगली गोष्ट वाटली. पण जे काही सगळं आहे ते सत्तेसाठीच आहे. तो निर्णय घेणं हे काही सुनेत्राताईंचं स्वतःचं असेल असं वाटत नाही मला. हा सगळा त्यांच्या पक्षाचा किंवा या राजकारणाचाच तो दबाव येऊन त्या उपमुख्यमंत्री पदी आलेल्या आहेत असं मला वाटतं. अर्थात त्यांचा सगळा आतापर्यंतचा खासदारकीचा अनुभव, टेक्सटाईल पार्कचा अनुभव, बचत गट उभारणीचा अनुभव हे सगळे त्यांना या काळामध्ये महिलांचे प्रश्न यासाठी उपयुक्त होईल आणि त्यांनी त्यातून महिलांसाठी करावं. कारण क्रीडा युवक आहे. पण त्यांनी आता जे बजेट बाबतचं स्टेटमेंट केलं ते खूपच सत्तेला पोषक असं होतं की बजेट हे युवकांना पोषक आहे. खरं म्हणजे अजिबात बजेट आताचं केंद्रीय बजेट युवकांना पोषक नाहीये. त्यांनी तिथे सपोर्ट दाखवलेला आहे आणि त्यामुळे हा संबंध दबाव त्यांच्यावर आपल्याला दिसतो आहे. असं माझं मत आहे. त्यातून त्यांना वाट काढावी लागेल आणि आपण त्यांना सदिच्छा देऊया की त्या स्वतंत्रपणे स्वतःची एक मुद्रा प्रतिमा. उमटवतील आणि पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून निश्चितपणे त्या आपला ठसा उमटवतील. यापूर्वी शालिनीताई पाटलांना महसूल खातं दिलं गेलेलं होतं. आजपर्यंत अन्यथा महिलांना फक्त महिला बाल कल्याण, आरोग्य अशीच खाती दिली गेली. म्हणजे महिलाच नाही खाती दिली गेली. फक्त शालिनीताईंना महसूल खातं दिलं गेलेलं होतं. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पद आलंय पण खाती महत्वाची नाहीयेत आणि तरीही ठसा उमटवायचा
हा सुनेत्रा ताईंसमोरचं राजकीय कार्यकर्ता म्हणून मला आव्हान वाटतं. महिला म्हणून जी आव्हानं आहेत ती सगळ्याच महिला राजकीय कार्यकर्त्यांना असतात, पण उपमुख्यमंत्री पद म्हणून अगदी कमी दर्जाची खाती आहे आणि त्या ठसा उमटवायचा आहे त्यांच्या पुढचं आव्हान आहे आणि तिथे त्यांना स्वतःचे निर्णय घ्यावे लागतील असं मला वाटतं. अगदीच हा प्रश्न घेऊन मी गीतालीताई तुमच्याकडे येते, पण त्याआधी वर्षाताई तुमच्याकडे येते मी. ज्या पद्धतीनं पुरुष आणि महिला यांच्या राजकारणाला पाहिलं जातं, तर यांचे मोजायचे निकष, यांची परिमाणं वेगवेगळी आहेत असं तुम्हाला वाटतं का? नमस्कार. सर्वात आधी तर सुनेत्राताईंचे खरंच खूप मनपूर्वक अभिनंदन, कारण एक पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एक स्त्री झाली हा खरं म्हणजे खूप स्वागतार्ह आहे. पण त्याबरोबर आपण हे पण लक्षात घ्यायला हवं की हे वारसा हक्काने आलेलं आहे. असं म्हणतानाच मी हे पण म्हणेल की आपण जजमेंटल होऊन चालणार नाही, कारण सुनेत्राताई ह्या खासदार सुद्धा आहेत आणि सामाजिक त्यांचं कार्यही मोठं आहे. तर तुमच्या प्रश्नाकडे येते की प्रश्न मानसिकता. आता आपल्याला सगळ्यांना माहिती की हा पुरुषी समाज आहे आणि या पुरुषी समाजामध्ये ना जजमेंट हा भाग खूप मोठा आहे की कोणाबाबत काय, आणि त्यात स्त्री पुरुष हे राजकारण हा भागही आपल्या सगळ्यांना माहित आहे की स्त्री पुरुष राजकारणामध्ये जजमेंट हा भाग खूप मोठा सुरू आहे किंवा होता, आधीपासूनच होता आहे. तर ही मानसिकता बदलायला आपल्याला माहित आहे आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, तर संपुष्टात आलेली नाहीये. आणि या स्त्री पुरुष राजकारणामुळेच हे उपमुख्यमंत्री पद मिळालेलं असलं तरी सुनेत्राताईंच्या या नियुक्तीबाबत हे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आहे. पण मला असंही वाटतं त्यामागे की वारसा हक्काने घेतलं तर सुनेत्राताईंना 2 तरुण मुलं होती, तर त्या तरुण मुलांची नियुक्ती होणं स्वाभाविक होतं. पण तिथे एक स्त्री म्हणून नियुक्ती होणं हे पण एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्व स्त्रियांसाठी की एक उपमुख्यमंत्री झालेली आहे. आणि या सगळ्या काळामध्ये नक्कीच लताताई म्हणाल्या तशा की त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की त्यांनी त्यांची जी भूमिका आहे ती धोरणात्मक जे काही मुद्दे समोर येतील त्यावर ठाम राहायला हवं. एकूणच राजकीय जी आतमधले राजकारण असेल, पक्षांतर्गत असेल, त्यावर त्यांनी ठोसपणे निर्णय घ्यायला हवा. मला एक प्रामुख्याने गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा शपथविधी होत होता सुनेत्राताईंचा, तेव्हा मला इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं वाटलं की अहिल्याबाई होळकरांवर सुद्धा अशीच परिस्थिती आली होती की जेव्हा त्यांना त्यांचं एकूणच सासऱ्यांनी त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली ती तो शांतपणा, तो ठामपणा मला सुनेत्राताईंमध्ये सुद्धा जाणवला की एक आपली जी परंपरा आहे की शांत राहून आपलं जे काम आहे किंवा आपली जी संवेदनशीलता आहे थोडी बाजूला ठेवून आपण पुढे जायला हवं किंवा एक प्रवाही राहायला हवं एका स्त्रीनी, तो ठामपणा मला सुनेत्राताईंमध्ये दिसला. त्यामुळे मला असं पर्सनली वाटत नाही की एक कठपुतली म्हणून त्या उभ्या राहतील. त्या आश्वासकपणे त्यांचे ठामपणे निर्णय घेतील एक स्त्री म्हणून मला असं वाटतं आणि ते त्यांनी घ्यायला हवे, कारण याचा सगळा परिणाम किंवा याचा सगळा हे एक स्त्रियांवर खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ही मानसिकता जी होईल ती बदलायला मदत होईल असं मला वाटतं. अगदीच. गीतालीताई मी तुमच्याकडे येते. ज्या पद्धतीनं मी म्हंटल की लताताईंशी बोलत असताना मी हाच प्रश्न विचारला की एखादी महिला राजकीय नेता तिला काहीही अँबिशन नसेल, म्हणजे जी खासदार आहे तिला काहीही राजकीय अँबिशन नसेल आणि ती परावलंबीच असेल आणि तिने काहीही केलं तरी त्या एका ठराविक साच्यामधनं की 13 दिवस तिने शांतच राहिलं पाहिजे, दुःख व्यक्त केलं पाहिजे. एका पती गेल्यानंतर ज्या पद्धतीनं पत्नी दुःख करतात तसंच केलं पाहिजे. वास्तविक ज्या बॅकग्राऊंड मधनं त्या आलेल्या आहेत तिथे हे सगळं असणं खरं तर दुःख तर अर्थातच सगळ्यांनाच होणार, त्यातला तो काही चर्चेचा भागच नाहीये. पण त्या पद्धतीनं या चौकटी आखल्या गेलेल्या आहेत खास महिलांसाठी. तिथे आपण समजू शकतो की सामान्य नागरिक जे आहेत
त्यांनी अशा पद्धतीनं व्यक्त होणं ही एक वेगळी बाब आहे. पण वैचारिक समजल्या जाणाऱ्या एखाद्या गटामधनं तुम्ही चुकले आहात, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधीच त्यांचं चुकणं डिक्लेअर करणं, त्या परावलंबीच आहेत हे डिक्लेअर करणं, हे नक्की कुठून येतं? हे मला असं वाटतं अगदी पुरुष प्रधान मानसिकतेतून येतं आणि कितीही आपल्याला कोणी पुरोगामी पुरुष, पुरोगामी विद्वान वगैरे वगैरे वाटला ना, तरी आत खोलवर इतकी पुरुष प्रधानता आहे ती अशी नाही तर तशी येते. म्हणजे सूतकाच्या संदर्भात जे भयंकर केलं गेलं आणि ते अर्थात विशेषतः पत्नीने करायला पाहिजे होतं, किंवा सत्तेच्या संदर्भात इतक्या सत्तातूर होत्या का त्यामुळे अगदी सूतक संपायच्या आतच तिकडे गेल्या वगैरे वगैरे, हे जे आक्षेप घेतलेत ना, हे मला असं वाटतं की पुरुष केंद्रितता जी आहे, पुरुष प्रधानता जी आहे, आणि बाईनी म्हणजे कसं दोन खांद्यावर पदर घेऊन, आणि आता तर ती विधवा झाली आहे म्हणजे तर तिने काहीच नाही करत. म्हणजे आता आपण विधवा सन्मान वगैरे गोष्टींविषयी बोलायला लागलोय, सामान्य माणसंही करायला लागली आहेत, पण तरी अजून खोलवर तू प्रिया विचार करून बघ की लोकांच्या मनात अजूनही असं आहे का की आता ही विधवा झाली, म्हणजे हिने एका ठराविक पद्धतीने पांढऱ्या साड्या नेसून दोन खांद्यावर पदर घेऊन कालीमान घालूनच राहायला पाहिजे आणि जे काय निर्णय घ्यायचे आहेत ते अतिशय शालीनपणे घ्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की इथे सत्ताकारणामध्ये या पद्धतीने त्यांनी या सगळ्या बाईच्या भोवती म्हणून ज्या कुंपणं घातली गेली आहेत ना, लक्ष्मण रेषा आहेत, त्या सगळ्या धैर्याने ओलांडल्या पाहिजेत. त्या ओलांडतातच आहेत एकीकडे, आणि त्या त्यांनी ओलांडत आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करायला पाहिजे. दुसरं मला तुला असं म्हणावं असं वाटतं की एकूण कसं दिसतं, कुठलाही यशस्वी पुरुष असतो त्याच्या मागे अनेक स्त्रिया असतात. तर मी नेहमी असं म्हणते की त्यांचं कर्तृत्व जे आहे ते दिसतं त्यापेक्षा खरं म्हणजे कमी आहे. आणि बाईचं जे कर्तृत्व असतं तिच्या मागे तर कोणीच नसतं सहसा, पण तिच्या पुढे संकटांचा डोंगर उभा असतो, तो आर पार करून ती पुढे जाते. म्हणजे बाईचं जे कर्तृत्व दिसतं ते दिसतं त्यापेक्षा खूप जास्ती असतं, कारण तिला खूप अडथळे पार करून यावं लागतं. तर त्या याने मला असं वाटतं की इतके दिवस सुनेत्राताई जे करत होत्या, सामाजिक काम करत होत्या, राजकीय काम करत होत्या, ते करत असताना त्यांना कितीतरी कौटुंबिक नातेसंबंधांच्या बाबतीत तडजोडी कराव्या लागत असल्या पाहिजे. आणि आता खरं म्हणजे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की त्या एक स्वतंत्र राजकीय नेता आहेत, आणि त्या पद्धतीने त्यांनी अशी अतिशय धडाडीने पुढे जायला पाहिजे. कुठेही त्यांनी असं हे करायला नको की मी दोन मुलांची आई आहे, मग माझ्या मुलांचं करिअर काय आहे, मुलांच्या करिअर करता मी तडजोड करायला पाहिजे का, माझं मी काहीतरी करिअर करायला पाहिजे आणि ते सगळं महाराष्ट्राच्या भल्यासाठी करायला पाहिजे. म्हणजे आता झालंय काय, ज्या पद्धतीने लता म्हणाली तसं अगदी अतिशय तत्वहीन असं राजकारण झालेलं आहे. त्या याच्यामध्ये जनतेचं काहीतरी भलं करायचंय हे पूर्ण लोक विसरून गेले. म्हणजे सत्ताकारण हे फक्त स्वतःच्यासाठी, ते कुठे सामाजिक व्यवस्था नीट व्हावी, समाजाचा विकास व्हावा, स्त्रियांचा विकास व्हावा, विशेषतः आता आपण जेव्हा महिला म्हणतोय तेव्हा अशा पद्धतीने होत नाहीये ना. तर तो विचार यांनी करणं, आणि आत्ताचं राजकारण ज्या पद्धतीने विकेंद्रित नाहीये, तर त्या पद्धतीने म्हणजे स्त्रीवादी राजकारण म्हणजे काय, तर वंचितांसाठीचं राजकारण, शोषितांच्या बाजूनीचं राजकारण, आणि मुख्य म्हणजे विकेंद्रित राजकारण. सत्ता ही फक्त स्वतःसाठी असायला पाहिजे, हा जो भ्रम झालाय आता, म्हणजे आता ते खरं म्हणजे सगळ्यांना न्यू नॉर्मल म्हणतो ना, तसं झालंय की सत्ता असली की पैसा मिळवणं आणि पैशातून सत्ता मिळवणं, हे जे काय आता चाललं आहे त्याला कुठेतरी छेद द्यायचा प्रयत्न यांनी केला तर आपल्याला असं वाटेल की खरंच या चांगल्या पद्धतीनेच राजकारण करत आहे. आता यासाठी खूप मोठं त्यांना लागणार आहे धैर्य, आणि ते सगळं धैर्य त्यांना मिळावं यासाठी पक्षांतर्गत त्यांना बळ मिळालं पाहिजे, आणि मला असं वाटतं आमच्यासारख्या स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी त्यांना बळ द्यायला पाहिजे. म्हणजे पक्षात तीच जाऊन कुठेतरी महिला उपमुख्यमंत्री झालीये यासाठी आपण काहीतरी त्यांना बळ देणं, आणि त्या महिला उपमुख्यमंत्र्याला काहीतरी त्या अर्थाने चांगलं काम करायला मदत करणं, समाजाचं भलं करायला मदत करणं, असं मला वाटतंय. तर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून पुढे जाऊ. अगदीच वर्षाताई, मी तुमच्याकडे येते. एखाद्या महिलेनं एखाद्या खुर्चीवर बसणं आणि तो निर्णय घेणं, आजही आपण सोशल मीडियावर पाहिलं तर इंदिरा गांधी उभे बसलेले आहेत आणि त्यांच्या भोवती काही पुरुष नेते मंडळी उभे आहेत. या पद्धतीचे फोटोज फिरले जातात, त्याच्या याच्यावर बरेच चर्चा वादविवाद होतात. पण एका महिलेनं उपमुख्यमंत्री होणं हे सामाजिकरित्या काय परिणाम देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच एका महिलेनं उपमुख्यमंत्री होणं म्हणजे ही एक
जरी आता हा विचार क्रांतिकारी नसेल तरी हा विचार संक्रमणाचा आहे. संक्रमणाचा याच्यासाठी की स्त्रिया पुढे जाऊन, काळाच्या पुढे जाऊन विचार करायला लागतील. मी पण तिथपर्यंत पोहोचेल. जेव्हा इंदिरा गांधी झाल्या त्यापासून आपण पाहतोय पुढचा काळ जो आलेला आहे तो स्त्रियांमध्ये बरेच बदल झालेले आहे. मुळात राजकारण म्हणजे अगदी गाव तळापासून तुम्हाला माहित असेल ना, तर एक बोलीभाषेत म्हण आहे, राजकारण लय वंगाळ आहे. ही मानसिकता स्त्रियांमध्ये जाणीवपूर्वक रुजवलेली आहे गावांमधून तर शेवटपर्यंत, की एखादी स्त्री राजकारणात गेली म्हणजे तिचं जे व्यक्तिमत्व आहे ते कुठेतरी कॅरेक्टरशी जोडलं जातं. आणि मग अशा वेळी स्त्रिया थोड्याशा मागे येतात, की नको ना, कशाला भानगडीत पडायचं, या आपला तो प्रांत नाही आणि आपण त्याच्यामध्ये शिरायचं नाहीये. या मानसिकतेतून राजकारणाकडे स्त्रिया जास्त प्रमाणात वळत नाहीये. पण जिथे एक उपमुख्यमंत्री स्त्री झाली आहे आणि ती आपली मर्यादा ओळखून हे राजकारण करत आहे, तर अशा वेळी हा एक न बोलता मेसेज अनेक स्त्रियांपर्यंत, तळागाळातल्या स्त्रियांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे, की आपणही काय करू शकतो. अनेक स्त्रियांमध्ये कॅलिबर आहे, पण ते ह्या सगळ्या मानसिकतेमुळे, पुरुषी वर्चस्वाच्या या मानसिकतेमुळे ते मागे पडत आहे. आणि माझं तर ठाम म्हणणं आहे की स्त्रियांमध्ये खूप कॅलिबर आहे, की जे ते खूप दडलेलं आहे, उंबऱ्याच्या आतमध्ये आहे, की जे ते बाहेर यायला हवं. म्हणून जास्तीत जास्त स्त्रियांनी राजकारणाकडे सुद्धा वळायला हवं. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की आमच्या नागपूरच्या सुमतीताई सुकडीकर, ज्या की फक्त आता आम्ही कोणाचा वारसा सांगावं स्त्रियांमधून तेव्हाच्या काळातला, तर सुमतीताई सुकडीकरांचा एक वारसा आहे. मग अशी किती असे बोटावर मोजणे इतके उदाहरणं आम्ही देऊ शकू. पण पुरुषांच्या बाबतीत असं होत नाही ना. पुरुष सहजपणे याच्याकडे वळतो. एक नेता म्हणून, एक पक्षातला कार्यकर्ता म्हणून वळतो, तर तो शेवटपर्यंत राजकारणाकडे आपली वाटचाल करत राहतो. पण स्त्रीच्या बाबतीत असं होत नाही. आणि या एकूणच प्रक्रियेमुळे, उपमुख्यमंत्री झाल्यामुळे काही, तर त्यामुळे मला असं वाटतं की हा बराच बदल घडेल, मानसिकतेत घडेल. स्त्रियांच्या, पर्टिक्युलर मी स्त्रियांच्या म्हणते आहे, की स्त्रियांच्या मानसिकतेत हा बदल घडेल आणि स्त्रिया आपली वाटचाल राजकारणाकडे जाणीवपूर्वक करतील, असं मला वाटतं. मला याला जोडूनच मला असं वाटतंय की आपल्याकडे जे स्त्रियांना अग्निदिव्य करायला लावतात ना, त्या पद्धतीने आपण कुठतरी विरोध करणं, की दरवेळेला काहीतरी तिला भयंकर परिस्थिती निर्माण करायची तिच्यावरती आणि मग ती कशी ग्रेट आहे अशा पद्धतीने तिच्याकडे बघायचं. म्हणजे साधा याच्यामध्ये तिचा हा हक्क आहे, ती नागरिक आहे, पुरुषाप्रमाणे स्त्रीचा समान हक्क आहे. तर या पद्धतीने आजवर राजकारणाकडे बघितलेलंच जात नाहीये. आणि लताला जसं माहितीये, लता नेहमी आपण बोलतो की 25 वर्ष लागली विधानसभा लोकसभेमध्ये आरक्षण मिळाला महिलांना, आणि ते सुद्धा प्रत्यक्षात अजून 10 वर्ष तरी येत आहे की नाही असं आपल्याला शंका वाटतेय. तर हे जे पुरुषांच्या मनात सुद्धा आहे ना, की राजकारण म्हणजे आपलंच आहे. आणि मगाशी वर्षा तू म्हणाली तसं राजकारण वंगाळ हे फक्त ग्रामीण स्त्रियांना नाही ते सांगितलं जात, हे शहरातल्या स्त्रिया काय किंवा अगदी मध्यमवर्गीय आणि सोकॉल्ड सुशिक्षित पुरुष यांना सुद्धा सतत असं वाटतं की राजकारण म्हणजे घाणेरडं, गलिच्छ आणि त्याच्यात आपण न पडलेलं बरं. तर मला असं वाटतं की खरं म्हणजे आपली लोकशाही आहे आणि आपण हा सुशिक्षित आणि चांगल्या सभ्य लोकांनी हा विचार केल्यामुळे आज राजकारणाची ही दुर्दशा झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की राजकारणाविषयी आपण स्त्रियांना सजग करणं आणि मुख्य म्हणजे सक्रिय करणं ही आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण अजूनही म्हणजे आता आपल्याला माहिती आहे पंचायत राजमध्ये कितीतरी चांगल्या बायका आहेत, पण अजूनही म्हटलं जातं की सरपंच पती म्हणजे सरपंच जी बाई आहे तिचा नवराच सगळं करतो असं म्हटलं जातं. पण आपल्याला हे सुद्धा माहित आहे की आपल्याकडे मोठा एक गट असा आहे सरपंच बायकांचा की ज्यांनी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. तर त्या पद्धतीने स्त्रिया जे चांगलं करतायत त्याच्याविषयी बोललं जात नाही. सतत काय म्हटलं जातं की बघा स्त्रियांचे नवरे काम करतायत आणि स्त्रिया, कारण राखीव जागा येते ना, मग तिथे स्त्रियांच्या पुरुषाला नाही उभं राहता येत म्हणून त्याची बायको, मुलगी, बहीण कोणतरी उभी राहते आणि मग तो पुरुषच करतो सगळं राजकारण. तर या पद्धतीने ज्या गोष्टी होत आहेत त्या राजकारणाला आपण छेद द्यायला पाहिजे आणि आपण सगळ्या बायकांनी म्हणायला पाहिजे की ही लोकशाही आहे, राजकारण गलिच्छ झालंय ते आम्ही स्वच्छ करणार. आणि त्याची सुरुवात आता उपमुख्यमंत्री स्त्री झाल्यापासून आपण जास्तीत जोमाने करायला पाहिजे.
मला एक या सांगायचं आहे प्रियदर्शनी, की ही जी हा पुढची मानसिकता आहे ती फक्त आपल्यापुरतीच नाही, ते खरं म्हणजे वैश्विक आहे असं दिसतं. इव्हन म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये सुद्धा अजूनही स्त्री प्रेसिडेंट होऊ शकलेली नाही. आणि मध्यंतरी एक अभ्यास करताना असं पण दिसलं की अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष जर स्त्री झाली तर तिच्या पाळीच्या वेळामध्ये ती कमकुवत झालेली असेल आणि अशा वेळी तिच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होईल असं तिथले सुबुद्ध लोक म्हणलेले आहेत. म्हणजे ह्याच्यासारखा विनोद नाही. तर अशा रीतीचे हे आक्षेप हे फक्त आपले नाही तर जगाच्या पातळीवर घेतलेले आहेत आणि ते मोडून काढणं खूप गरजेचं आहे. आता लतानी निर्देश केला की सुनेत्राताईंनी सगळ्या महाराष्ट्राचा दौरा काढायचं ठरवलं आहे आणि ही खूपच स्वागतार्ह घटना आहे. कारण मला असं वाटतं की त्यांनी निरनिराळ्या स्तरातल्या लोकांचं, स्त्रियांचंच नाही तर लोकांचं जर निरीक्षण केलं तर त्यांना प्रश्नांची गुंतागुंत अधिक चांगल्या रीतीने समजेल आणि त्या दृष्टीने त्या काही प्रयत्न करू शकतील. आणि मला शंका फक्त एवढीच आहे की त्या मराठा समाजातनं आलेल्या आहेत आणि राजकारणी अशा कुटुंबाशी त्या जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची परिदृष्टी कशी असेल असा एक प्रश्न मनामध्ये येतो. पण मी आताच बघत होते तेव्हा असंही मला दिसलं की अजित पवारांनी शेतमजूर वगैरे समाजातल्या काही मुलांना निवडून त्यांना नासा बघायला पाठवलं होतं. म्हणजे त्यांची परिदृष्टी अशी होती की ह्या समाजातल्या लोकांना सुद्धा विकासाची अनेक दालनं उघडी व्हायला हवीत. तर हे सगळं सुनेत्राताईंनी जवळून पाहिलं असल्यामुळे तो संस्कारही त्यांच्या मनावर असेल अशी मला आशा वाटते. आणि त्या दृष्टीनं जर का त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला तर खूप बरं होईल. आणि ह्यामध्ये आणखीन एक मला ऍड करायचंय थोडंसं, की आपण अपेक्षा सुनेत्राताईंकडनं करतोय पण आपल्या काही अपेक्षा स्वतःकडनं पण असायला हव्यात. म्हणजे आपण आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत कसे घेऊन जायचे, त्यांच्यापर्यंत आपल्या प्रश्नांची आपण कशी मांडणी करायची. कारण असं नाही करून चालणार की त्या बघतील त्या करतील असं नाही. तर इथली जी सजग स्त्री चळवळ आहे तिने सुद्धा आपली नाळ ह्या मंत्रिपदावर असलेल्या स्त्रीशी जुळवायला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. आणि अशा रीतीचं जर का आपले संबंध सुधारले तर त्याच्यामधनं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं मला वाटतं. मी अगदीच बोलू का? आपण हा हा लताताई, ताई बोला बोलू मी? बोला. हा, हो हो मला हो बोला. मुद्दा मांडायचा आहे की आता सुनेत्राताई तातडीने त्यांनी शपथविधी केल्यावर आपल्याकडे काही वृत्तपत्रांनी टीका केली की ती घाई होती का, थोडं तरी घरामध्ये सुतक बितक पाळावं. मला याला जोडून असं म्हणायचंय की गेले 3-4 वर्ष महाराष्ट्रामध्ये विद्वानबद्दल पाळल्या जाऊ नाही. आता हेरवाड कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड ग्रामपंचायतीने ठराव केला. त्यानंतर मुश्रीफ साहेबांनी, ते ग्रामविकास मंत्री होते, त्यांनी एक GR सारखं पत्र सगळ्या ग्रामपंचायतीला दिलं की असं ग्रामपंचायतीनी करावं. म्हणजे सक्ती नाही पण करावं. आणि यामधनं महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावात विद्वानबद्दल क्रूर प्रथा पाळायच्या नाहीत असा निर्णय घेतला गेला. आता खरं म्हणजे अशा वातावरणामध्ये आणि अगदी सावित्रीबाई फुल्यांपासून ती विधवा झाल्याबरोबर जेव्हा ते अग्नी मडक्यामधनं घेऊन जाणं हे सावित्रीबाईंनी केलं, तेव्हापासून आपल्याकडे विधवांनी एक परंपरा घडवली आहे की आम्ही पितृसत्तेचे हे सगळे नियम पाळणार नाही. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की सुनेत्राताईंची जी शपथ घेणं आहे, उपमुख्यमंत्रीपद घेणं आहे, त्यांना कुठली खाती आहेत हा मुद्दा मी बाजूला ठेवते. पण आपण विधवाही खरं शब्द वापरू नये. पण याच्यामुळे ज्या एकलनारी आहेत त्यांना मोठं बळ मिळणार आहे. एक नैतिक संबंध वातावरण, सांस्कृतिक वातावरण त्यातनं तयार होईल. मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये एकल महिलांनी पॅनल केलं आणि जवळजवळ 30-35
अशा ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्या. त्यामुळे राजकारणामध्ये हा एक मोठा प्रभाव होणार आहे. मला आठवतं की जयवंतीबेन मेहता जेव्हा त्यांचे पती गेले तेव्हा त्या वर्षभर बाहेर पडल्या नव्हत्या असं आम्ही ऐकलो. आणि त्यामुळे ते सगळा काळ सोडला. खरं मृणालताई हे केशव गोरे गेल्यानंतर लगेच ऍक्टिव्ह झालेल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये आपण व्यक्ती म्हणून मानतो आणि म्हणून सुनेत्राताईंवर अशी टीका करणारी वृत्तपत्र किंवा कुजबूज करणारे लोक, त्यांना हा एक मोठा परिणाम पुढच्या काळामध्ये होणार आहे यांचा, की एक विधवा आलेली आहे. आता ते कुठल्या कारणाने आली हा सगळा मुद्दा वेगळा, पण व्यापक सांस्कृतिक आणि हे परिणाम निश्चितपणे होतील असं मला यामध्ये वाटतं. एवढा मुद्दा मला ऍड करायचा आहे की गीतालीनी जसं म्हणलं की महिला चळवळीनी आपण यांना आपण बळ दिलं पाहिजे, तर त्यामध्ये हा व्यापक परिणाम होतो आहे. त्या दृष्टीने आपण म्हणजे पाठिंबा देणं, त्यांना जाऊन भेटून काही निवेदनं देणं आणि महिलांचे काम त्यांच्याकडनं करून घेणं हे आपण केलं पाहिजे. प्रिया, अगदीच. मला एक मुद्दा हा, मला ताई, जरा ताई. बोल. हा. मला काय वाटतं की आता एकल महिला, लता तू म्हणालीस, आणि एकल सगळेच जण म्हणतात, हेरम कुलकर्णींपासून सगळेजण. पण मध्ये एकदा असं हे डिबेट जेव्हा चाललं होतं तेव्हा असं बोलणं झालं होतं की अर्धांगिनी म्हणतो ना, पत्नीला आपण अर्धांगिनी म्हणतो, नवऱ्याला काही अर्धांग वगैरे म्हणत नाही. तेव्हा असं झालं होतं की या महिला ज्या आहेत या पूर्णांगिनी आहेत. म्हणजे या पद्धतीचा त्यांचा थोडा एक सन्मान करण्याच्या दृष्टीने, तेव्हा त्या कशा आत्मनिर्भर आहेत, स्वायत्त आहेत, अशा अर्थाने त्यांना पूर्णांगिनी हा शब्द पण वापरला गेला होता आणि तो विद्वांना खूप चांगला वाटला. म्हणजे एकल हा शब्द आपण नेहमी वापरतो, पण या एकल शब्दाला सुद्धा कुठेतरी एकट्या आहेत वगैरे असा काहीतरी संदर्भ राहतो आणि त्याच्यामुळे त्या पूर्णांगिनी आहेत आणि त्या व्यवस्थित कर्तबगार आहेत आणि आपलं आपण सर्व आयुष्य जगू शकताय अशा अर्थाची एक पॉझिटिव्ह इमेज याच्यातून येऊ शकते. आणि त्याच्यामुळे सतत विधवा विधवा हे जे म्हटलं जात आहे याच्या संदर्भात आपल्याला काहीतरी बघायला लागतं. मला पण याला म्हणून एक हे म्हणायचंय की जिथे आपण म्हणतोय की स्त्री पुरुष हा भेद न करता आम्ही मनुष्य आहोत किंवा मानव आहोत, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लावण्याची गरज नाही की एकल आहे किंवा एकूणच अर्धांगिनी आहे. मला असं वाटतं की स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि तोच बाज सुनेत्राताईंनी पकडला असं मला कायम वाटत आलं जेव्हा त्यांनी शपथ घेतली. की त्यांना दुःख नाही हा भाग नाही किंवा त्यांना त्या बाबीवरून ट्रोल करण्यात आला आहे आणि ते सगळ्यात जास्त पुरुषांनी केलंय. तर त्याच्या मागे पुरुषांची मानसिकता आपल्याला ओळखू आली की तुम्हाला दुखवटा पाडणं म्हणजे काय नुसतं फक्त तुम्ही 3 दिवस किंवा 10 दिवस घरात राहणं हा दुखवटा पाडणं होत नाही. ती संवेदनशीलता त्यांच्यात आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वात ती ठासून दिसत सुद्धा होती. पण म्हणून त्या व्यक्तिमत्व म्हणून त्या पूर्णपणे उभ्या राहिल्या तिथे. ही खूप महत्वाची गोष्ट मला त्यावेळी वाटते. म्हणून मी म्हटलं की हा क्रांतिकारी जरी विजय हे नसेल, घटना नसेल, तरी ही संक्रमणाची घटना नक्कीच आहे आणि याच्यातून महिलांनी बोध नक्की घ्यावा. अगदीच. महिला चळवळीच्या इतिहासामध्ये ही महाराष्ट्रासाठी म्हणवली जाणारी अशी ही घटना जी आहे याची नोंद आपण सगळ्यांनीच खरं तर घेतलेली आहे. पण त्यासाठी इतकी वाईट घटना घडावी लागते. म्हणजे बाईला संधी मिळणार आहे तर ती संधी कधीही सहज मिळत नाही. त्यासाठी अशा पद्धतीच्या घटना घडाव्या लागतात. म्हणजे अनेकदा महिला शेतकऱ्यांनाही जेव्हा संधी दिली जाते तेव्हा तो दुष्काळ पडावा लागतो, तेव्हा कुठेतरी त्यांना संधी मिळते. त्यामुळे ही जी काही मानसिकता आहे की बाईला प्रूफ कर, आणि आता त्यांना प्रूफ करावं लागणार आहे. म्हणजे त्याच जागी जर कुठला पुरुष असतात तर ते प्रूफ करणं हे वेगळ्या अनुषंगाने ठरलं असतं. आता मात्र त्यांना स्वतःला प्रूफ करावं लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक जेंडर वाईज म्हणजे लिंगानुसार आपण खरं तर राजकीय व्यक्तिमत्वांकडे बघतो. हे आता सिद्ध झालेलं आहे, याचे काही ठोकताळे असले तरी. पण एक महत्वाचं की यानंतर आपण सामाजिक परिणामांवर बोललो, पण राजकीय परिणाम हे काय होतील, राजकीय पक्षांवर याचे काही परिणाम उठतील का, किंवा काही महिला ज्या आहेत त्या या निमित्ताने तयार होतील का? तुमचं याबद्दलचं मत काय आहे? गीताली ताई, तुम्ही आणि मग आपण सिक्वेन्सने जाऊया.
मला असं वाटतं की याचा सकारात्मक परिणाम नक्की होईल. म्हणजे याच्यातल्या लोकांना माहित आहे, वास्तव काय आहे ते माहित आहे, की कशातून हे आलेलं आहे. म्हणजे शेवटी पुरुषप्रधान राजकारणातूनच हे जरी आलेलं असलं, तरी जेव्हा एखादी बाई काहीतरी करताना दिसते राजकारणामध्ये, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम स्त्रियांवरती होतो, तसाच पुरुषांवरती सुद्धा एका अर्थाने होतो, की अरे म्हणजे जी सज्जन असतात त्यांना, की अरे वाटतं आपल्याला वाटत होतं की यांना जमणार नाही. आतापर्यंत या काही तशा ऍक्टिव्ह नव्हत्या, पण त्या चांगलं करतायत किंवा त्या नीट पुढे चालल्या. या पद्धतीनेचा दोघांच्याही मानसिकतेवरती कणभर का होईना नक्की याचा प्रभाव पडणार आहे. आणि मला असं वाटतं की या पद्धतीनेचं राजकारण म्हणजे आमच्या मालिनीबाई तुळपुळे असं म्हणायच्या, की लोक जेव्हा असं म्हणतात ना की आता कुठे त्यांनी एवढं काय केलेलं आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं नाहीतरी पुरुष राजकारण्यांना त्यांना काही कळतं असं तुमचं जे बेसिक गृहीत आहे, म्हणजे आपलं जे सगळं दुटप्पी वागणं आहे ना, की पुरुषाला कळतं. म्हणजे जसा ऍक्सिडेंट झाला बाईचा की तिला गाडी चालवता येत नाही, पण ऍक्सिडेंट झाला पुरुषाकडनं तर असं कोणी म्हणत नाही त्याला गाडी चालवता येत नव्हती. तसं बाईच्या बाबतीत असं की तिला प्रशिक्षण नाहीये याचं, असं खूप बाऊ केला जातो. तर मालिनताई म्हणायचं पुरुषांना तरी कुठे आहे प्रशिक्षण, आणि बायका खूप हुशार असतात, बायकांना बरोबर कळतं. आणि आपण स्त्रीवादी चळवळ तर म्हणतोच की पर्सनल इज पॉलिटिकल, आणि सत्ते संबंध सगळे जर का ती घरातले सांभाळू शकते आहे, तर ती बाहेरचे का नाही करू शकणार? तिला का व्यूहरचना येणार नाही? तिला तुम्ही आजवर एक्सपोजर दिलं नाही म्हणून. उलट आहे की तिला ज्या पद्धतीची नातेसंबंधातली संवेदनशीलता आहे, ती नातेसंबंधातली संवेदनशीलता आता ती राजकारणातल्या नातेसंबंधांमध्ये, सत्ता संबंधांमध्ये जर वापरू लागली चांगल्या पद्धतीने, तर राजकारणाला एक वेगळं वळण कणभरच होईल. मी अजिबात दावा करत नाही की खूप मोठा काहीतरी फरक पडणार आहे, पण निदान आपण त्या दृष्टीने याच्याकडे बघायला पाहिजे की स्त्रिया ज्या पद्धतीने नातेसंबंधांकडे बघतात, सर्जनशीलपणे बघतात, त्या पद्धतीचा नातेसंबंध कुठेतरी राजकारणामध्ये पण रुजायला सुरुवात तरी होऊ शकते या सगळ्यातून. आणि अगदीच. याबद्दल माझं म्हणणं असं आहे की खरोखरच स्त्रीची मॅनेजमेंट करण्याचं जे कौशल्य आहे ते पुरुषांपेक्षा खूप वेगळं आहे आणि त्याचा प्रभाव जर इथे पडला तर ते नक्कीच स्वागतार्ह असेल. नाही, मी मी माझा प्रश्न थोडा वेगळा होता सरिताताई. माझं म्हणणं होतं की राजकीय पक्षांवर याचा नक्की काय परिणाम होणार? पण राजकीय पक्षांवर हे नक्की होईल ना. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की राजकारण म्हणजे आरक्षण आलं नाही महिलांना, पण आमचं तेव्हा कसं म्हणणं होतं की एवढा आपला रेटा असला पाहिजे की पक्षाला हे दडपण आलं पाहिजे की अरे बायकांना उभं केलं पाहिजे. तर मला असं वाटतंय की कुठेतरी पक्षीय राजकारणामध्ये यांनी म्हणजे आता कुठेतरी क्रेडिट मिळणार आहे ना की यांनी महिला उपमुख्यमंत्री केली पहिली. तर राजकारणामध्ये जी चुरस असते, जी स्पर्धा असते, त्यांना कुठेतरी असं महिलांविषयी दाखवायला लागेल. म्हणजे खरं असेल का नसेल माहित नाही, पण महिला सक्षम आहेत, महिला होऊ शकतात पदाधिकारी आणि त्या काहीतरी करू शकतात, अशा पद्धतीनं कुठेतरी त्यांना दाखवेगिरी तर नक्की करायला लागेल असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे थोडाफार तो परिणाम पक्षीय राजकारणामध्ये होऊ शकतो की कुठेतरी स्त्रीला आपल्याला मान्यता जर दिली तर लोकांना हे चांगलं वाटतं. तर हे लोकांना हे चांगलं वाटायला पाहिजे पहिली गोष्ट, आणि लोकांनी ते व्यक्त व्हायला पाहिजे ही चांगली गोष्ट झालेली आहे की महिलेला या निमित्ताने का होईना तुम्ही एक्सपोजर दिलाय, तुम्ही तिच्या कर्तबगारीला काहीतरी वाव देताय. तर या पद्धतीची एक संवेदनशीलता मुख्य असणे आणि दुटप्पीपणा नसणं, हा जो दुटप्पीपणा समाजामध्ये आहे ना, बाईसाठी एक नियम आणि पुरुषांसाठी एक नियम, हा कुठेतरी जायला पाहिजे. आणि याच्यासाठी पुरुषांनी जरा जास्ती सेन्सिटिव्ह व्हायचं आवाहन मी खरं म्हणजे या निमित्ताने करू इच्छिते. अगदी खरंच आहे. कारण प्रत्येक वेळेला बाई म्हटली की त्याच्या विरुद्ध पुरुष हे जे काही चित्र रंगवलं जातं हे पण खरं तर कमी व्हायला हवं. जिथे संख्याबळ जे आहे ते एकमेकांच्या विरोधात न वापरता एकमेकांसाठी वापरायला हवं. अर्थात पॉलिटिकल भूमिका आपली काय असेल काय नसेल ही वेगळी गोष्ट. वर्षाताई, मी तुमच्याकडे येते. ज्या पद्धतीनं आपण बघतो की राजकीय कुठल्याही घडामोडींचा हा ग्राउंडवर खूप वेगळा परिणाम होतो. म्हणजे मला आठवतंय की पंकजा मुंडेंनी जेव्हा माईक हातात घेतला आणि सगळ्या त्या एका क्राऊडला गर्दीला त्यांनी दिशादर्शनाला सुरुवात केली, तेव्हा अनेक जणांनी, अनेक महिलांनीही याची अनेक आनंद उदाहरणं ही ग्रामीण भागामध्ये दिली गेली. त्यानंतर आर पाटील यांच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा सुप्रिया सुळेंनी त्यांच्या बायकोच्या कपाळावर टिकली लावली. ह्या दिसायला अतिशय छोट्या छोट्या गोष्टी दिसतात, पण खाली जिथे आपण म्हणू शकतो की ज्या अशिक्षित महिला आहेत, ज्या आता कमी प्रमाणात आहेत, पण
त्या ह्या सगळ्याकडे कसं बघतात आणि त्याचा परिणाम जो आहे, जसं ही घटना संक्रमणाची जरी असली तरी या छोट्या छोट्या घटनेचा परिणाम आणि आता ही महिला उपमुख्यमंत्री होणे याचा परिणाम तुम्हाला वाटतं की याचे दीर्घकालीन परिणाम हे खरंच समाजावर आपण म्हणूया की समाजावर जो सामान्य वोटर आहे, जो सामान्य नागरिक आहे, त्याच्या खूप दीर्घकालीन असे होऊ शकतात, ठरू शकतात? मी साधं उदाहरण देते एक तुम्हाला की आता पंचायत राजमध्ये असं आहे की जेव्हा निवडणुका होतात तेव्हा स्त्री व्हायची, म्हणजे मग ती कुठल्याही आरक्षणामधून येवो ती स्त्री व्हा. एखाद्या गावात जर स्त्री असेल, जसं माझ्या गावात माझ्या माहेरामध्ये स्त्री सरपंच आहे, तर त्यावेळी स्त्रिया खूप आश्वासक असतात. आश्वासक याच्यासाठी म्हणते मी की त्या डिरेक्टली तिच्याशी संवाद साधू शकतात की आमचा हा प्रश्न आहे आणि हा तुम्ही सोडवावा. भलाई त्या कधी ॲरोगंटली बोलतील, कधी पोलाइटली बोलतील, तो डझंट मॅटर, तो भाग नाहीये. भाग असा आहे की पुरुषांपर्यंत जाणं, म्हणजे एखादा पुरुष जर सरपंच असेल तर पुरुषापर्यंत जाण्यासाठी स्त्रिया 4 वेळा विचार करतात, जाऊ का, जाऊ का, त्यांना कसं वाटेल, मग माझ्या घरचे काय म्हणतील, माझा नवरा काय म्हणेल, माझा सासरा काय म्हणेल, हा इथपासून विचार सुरू होतो. पण जर सरपंच स्त्री असेल ना तर ती बेधडक त्या स्त्री सरपंचापर्यंत ती महिला जाऊ शकते. आणि हाच सेम विचार आपल्या उपमुख्यमंत्री या पदापर्यंत येऊन पोचतो किंवा एकूणच मुख्यमंत्री या पदापर्यंत येऊन पोचतो की स्त्रियांचे एकूणच जे प्रश्न आहेत ते प्रश्न थेट विचारले जातील, थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील. आणि मग हा परिणाम जसा आपण पाहतो आहे की एकूणच सुरुवातीपासूनचा हा भाग आहे, जसा बदल घडत आलेला आहे तसा तो बदल घडत राहील, पुढे पुढे घडत राहील. भलाही तो सूक्ष्म पद्धतीने असेल पण तो घडत राहील आणि त्याचे परिणाम हे आपल्याला दीर्घकालीन दिसतील. तर मी तेच म्हणते की ही सगळी गोष्ट कशातून येते, तर ही मानसिकतेतून येते. कारण आपली जी जडणघडण झालेली आहे ना ती तशीच झालेली आहे की तो पुरुष आहे, ती स्त्री आहे. हीच आपली मानसिक जडणघडण झालेली आहे. आणि ही मानसिक घडण ज्या दिवशी बंद म्हणता येणार नाही, पण ज्या दिवशी ही राईट वेला जाईल की ऍज अ ह्युमन आहे तो किंवा ती, तर त्या दिवशी ह्या सगळे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी कमी होतील. पण आपली घरातूनच ही सुरुवात असल्यामुळे काय होतंय, बाईला कधीतरी माणूस म्हणून बघितलं जाईल या सगळ्या चौकटीतनं. ती अगदी राजकीय असेल, सामान्य असेल, घरातली गृहिणी असेल, शिक्षिका असेल, कुणीही असेल, तर व्यक्ती म्हणून जेव्हा तिला खरं तर आपण ओळख द्यायला सुरुवात करू तेव्हा या सगळ्या चौकटी मोडीत निघतील असं आपण गृहीत धरूया. आणि लवकरच कदाचित अशा पद्धतीची आशा तरी आपल्याला दिसेल असं आपण सगळ्यांनी मिळून खरं तर आशादायी असायला हरकत नाहीये. आपल्याकडे वेळ तसा मर्यादित आहे. गीताताई, मी शेवटच्या प्रश्नाकडे येते. तुम्हाला खरंच असं वाटतं की एक महिला उपमुख्यमंत्री झाली म्हणून महिलांचे प्रश्न सुटू शकतील? नाही, मी सुरुवातीलाच न्यायमूर्ती म्हटलं तसं की स्त्री राजकारणात येणं याच्यातून स्त्रीवादी राजकारण नाही होत. आणि स्त्रीवादी राजकारण म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं तसं शोषित वंचितांचं राजकारण आणि सत्ता ही व्यवस्था चांगली होण्यासाठी, समता, स्वातंत्र्य, मैत्रभाव आणि सामाजिक न्याय देणारी व्यवस्था होण्यासाठी ती सत्ता राबवणं म्हणजे स्त्रीवादी होणं. आणि स्त्रीवादी राजकारण फक्त स्त्रियाच करू शकतील असं नाही, ते पुरुष, LGBTIQ सगळे करू शकतील. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की फक्त संख्येनी स्त्रिया येऊन राजकारण चांगलं होणार आहे असं नाहीये. त्याच्यामुळे स्त्रीवादी राजकारणाचा आग्रह स्त्रियांनी आणि पुरुषांनी, LGBTIQ सर्व माणसांनी, आपण सर्व नागरिकांनी असं म्हणायला पाहिजे की आता जे गलिच्छ राजकारण झालंय त्या राजकारणाला शह देत आपण सर्वांनी मिळून शोषित वंचितांच्या साठीच समता येणारं, प्रत्येकाला चांगली प्रतिष्ठा मिळेल, सन्मान मिळेल, नागरिक म्हणून सगळेजण समान पातळीवर येतील, अशा पद्धतीने सगळ्यांचं भलं होणार असं राजकारण करायला पाहिजे. आणि ते म्हणून इथे आता एक पहिली महिला उपमुख्यमंत्री झाली त्यामुळे लगेच होईल असं नाही, पण तरी आपण असं जे म्हणतो ना की पहिलं पाऊल असतं ते छोटंसंच असतं.
त्याच्यामुळे तिकडे जाणारा मार्ग म्हणून हे छोटंसं पाऊल आहे, हे आपण लक्षात घेऊया. आणि ते दमदार कसं होईल, ते वाटचाल पुढे कशी जास्ती रस्ता प्रशस्त कसा करेल, यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय, मी काय, लता काय, आणि आम्ही सगळे, सरिता आहे इथे, वर्षाताई आहेत आणि तू आहेस अर्थात, आपण सगळे मिळून कुठेतरी यांच्या पाठीशी राहून, सुनेत्रा त्यांच्या पाठीशी राहून महाराष्ट्राचं राजकारण चांगल्या दिशेने जाण्याच्या दृष्टीने काहीतरी त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे. आणि त्याच्यातूनच मला असं वाटतं की महाराष्ट्राचं काहीतरी भलं होईल. त्यासाठी आपण सगळ्या त्यांना आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा खूप शुभेच्छा देऊया असं मला. अगदीच, खरं तर महिला कुठल्याही पदावर गेली तर महिलांना किमान बोलण्यासाठीची जी संधी आहे ती उपलब्ध होऊ शकते, एवढी आशा बाळगायला आपण सगळ्यांनी हरकत नाही. कारण जेव्हा गर्दीमध्ये असंख्य पुरुष असतात आणि फक्त एक किंवा दोन स्त्री असते, अशा वेळेला अनंत स्त्रिया त्या गर्दी बघून त्यामध्ये शिरायलाच दजावत नाहीत. ही परिस्थिती जी आहे ती किमान काही काळामध्ये बदलेल आणि मंत्रालयात अधिकाधिक महिला दिसून पुन्हा महिलांचे प्रश्न जे आहेत ते सोडवले जातील अशी आशा आपण या निमित्ताने व्यक्त करूया. आणि तुम्ही सगळ्याजणींनी इतका वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आमच्या तुला खूप आभार आहे. थँक्यू. आणि या आम्हाला पद्धतीने बोलवलं आपण त्यांनी राजकारण पुढे नेऊ. बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार.